नमस्कार, मी रिलेट विथ चेत्या. बेटिंग ऍप्लिकेशन प्रमोशन करणाऱ्यांविरुद्ध व्हिडिओ बनवल्यामुळे मला हे बक्षीस मिळाले. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भाऊंना आज काय आहे ना, तर ना आता तुम्ही व्हिडिओ बघितलीच असाल तर आहे ना, प्रतीक शिंदे ज्याला मारले ना तोच हाच आहे ना का चेतन, चेतन भाऊ आहे. तर भाऊने प्रतीकने याला असला मारलेला आहे, तुम्ही बघितला असाल आता या व्हिडिओमध्ये. तर भाऊंना बघा तुम्ही त्या पाटणी वगैरे पण चट्टे गिट्टे आलेले आहेत नाही का, असं त्याने मारलेलं आहे. आणि प्रतीक शिंदेचं ह्याला मारण्याचा उद्देश एकच होता की त्याने ना ते बेटिंग वगैरे प्रमोशनबद्दल काय म्हणतात त्याला एक्सपोज वगैरे केला, त्यामुळे त्याने मारलं. आणि जरासं त्याला काय म्हणतात ना, आपलं पब्लिक स्टंट करायचं होता. पब्लिक स्टंट रोस्टरला मारले की काय होतं हे त्याला आहे ना दाखवायचं होतं रोस्टरला नाही का, अशी जरा भीती पसरवायची होती. पण प्रतीक शिंदेची आहे ना स्वतःची भीती घुसली त्याच्यात डायरेक्ट. आता भाऊ प्रतीक शिंदे जेलमध्ये येई, त्याची ती बुकणारी कुत्री आली असतील आता नाही का, प्रतीक शिंदे भाऊ कमबॅक, भाऊ परत ये, भाऊ भाऊ, अरे भाऊचं काय का तू गू भाड खाऊ आणि काय तयारीला ठेवता रे तुम्ही, प्रतीक भाऊ कमबॅक, प्रतीक भाऊ कमबॅक. अरे कमबॅक तू यात घुसला ना प्रतीक शिंदे. कसा घुसला कमबॅक? रोस्टरला तू मारून जास काय, तू लय मोठा बादशाह होणार होता का रे? गेला भाऊ स्टंट करायला, स्वतःच्या घुसली खुट्टा डायरेक्ट प्रतीक शिंदे. आणि भाऊनं मी आहे ना आता या चेतन भाऊचं पण तुम्हाला नव्हतं दाखवणार व्हिडिओ, कारण की ना चेतन भाऊने त्याचे त्या पेजवर टाकलेलेच आहे इंस्टाग्रामच्या, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय. तर ना भाऊनं तुम्ही ना या व्हिडिओत बघितलं असेल की त्याला कसं मारलेलं आहे काय आहे. तर ना प्रतीक शिंदेचा एकच उद्देश होता की रोस्टरला मारायचा आणि रोस्टरमध्ये जराशी नाही का अशी त्याची दहशत निर्माण करायची नाही का, लोकांमध्ये दहशत. प्रतीक शिंदेने बदलं काय म्हणतात काय रे, प्रतीक शिंदेशी पंगा घेतला ना, मग प्रतीक शिंदे काय करतोय त्याला दाखवायचं होतं लोकांना. आणि काय रे प्रतीक, तू जर का खरीची हिंमत असते ना भाऊ, तू आहे ना जाग्यावर रिप्लाय दिला असता जाग्यावर. असे चिंते चाळे नसते केले, याला मारतो त्याला मारतो, कसलं त्याला मारले राहू तू काय रे. आता गेला जेलमध्ये, आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय जेलमध्ये नाही का प्रतीक शिंदे. बेटिंग ऍप्लिकेशन प्रमोशनच्या अगेन्स्ट आवाज उचलल्यामुळे जे काय माझ्यासोबत झालंय ना, त्याच्यानंतर सध्या तर मी फिजिकली एवढा फिट नाही की मी कोणाला रोस्ट करून सांगेन किंवा. तर चेतन भावा तू काय आहे ना, तू टेन्शन वगैरे घेऊ नको, लोड घेऊ नको ना घ्या, आम्ही आहे तुझ्यासोबत. तू फक्त भिडायचं काम कर फक्त. आणि ना असली नाही कुत्री 100 येतील रे, 100. आपल्यासारखे वाघ आहे फक्त 2-3च राहणार. त्यामुळे ना तू आहे ना स्ट्रॉंग राहा आणि काय म्हणतात स्वतःकडे लक्ष दे. थोडीशी काय म्हणतात ते हेल्थकडे लक्ष दे तुया, आणि काळजी घे.